क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? पहिला धातूचा अभ्यास, दुसरा स्फटिकांचा अभ्यास, तिसरा ऊतीचा अभ्यास, चौथा आहे मज्जासंस्थेचा अभ्यास. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या अवयवाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 स्फटिकांचा अभ्यास. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? पहिला ऑप्शन दिला घटसर्प, दुसरा कॉलेरा, तिसरा क्षय, चौथा आहे निमोनिया. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्षयरोग. पुढील प्रश्न, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामात मोजली जाते? पहिला आहे ऑप्शन अर्ग, दुसरा कुलुम्बस, तिसरा किलोजूल्स, चौथा आहे कॅलरीज. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामात मोजली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कॅलरीज. पुढील प्रश्न, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? पहिला ऑप्शन दिला आहे ग्रॅहम बेल, दुसरा एडिसन, तिसरा न्यूटन, चौथा आहे यापैकी नाही. टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 ग्रॅहम बेल. खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? पहिला ऑप्शन आहे प्रोटॉन, दुसरा इथर, तिसरा रॉडन, चौथा आहे मिथेन. खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 मिथेन. पुढील प्रश्न, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? पहिला ऑप्शन दिला 840, दुसरा 746, तिसरा 352, चौथा 882. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 746 वॅट. पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणता धातूची तार वापरतात? पहिला ऑप्शन दिला ॲल्युमिनियम, दुसरा टंगस्टन, तिसरा तांबे, चौथा प्लास्टिक. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूचा तार वापरतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. पुढील प्रश्न, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? पहिला ऑप्शन दिला आहे फॉस्फरस, दुसरा कॅल्शियम, तिसरा जिप्सम, चौथा आहे सिलिका. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? त्याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 जिप्सम. पुढील प्रश्न, प्रथिने कशापासून बनवली
आहेत. पहिला ऑप्शन दिलेला आहे अजीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे युरिक ॲसिड, चौथा आहे अमिनो ॲसिड. प्रथिने कशापासून बनवलेली आहेत? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अमिनो ॲसिड. पुढील प्रश्न, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? पहिला ऑप्शन आहे जेम्स चॅडविक, दुसरा आहे न्यूटन, तिसरा रुदरफोर्ड, चौथा जे थॉमस. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जेम्स चॅडविक. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते गॉयटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जातात? पहिला ऑप्शन दिलेला आहे फॉस्फरस, दुसरा आयोडीन, तिसरा कार्बन 14, चौथा युरेनियम. पुढीलपैकी कोणते गॉयटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगीच्या उपचारासाठी वापरले जातात? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन. पुढील प्रश्न, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारा मूलद्रव्य कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे चांदी, दुसरा आहे पहिला ऑप्शन दिला आहे ऑक्सिजन, दुसरा आहे चांदी, तिसरा आहे सोने, चौथा आहे लिथियम. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन. पुढील प्रश्न, आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे कॉपर चा अनुक्रमांक किती आहे? पहिला ऑप्शन दिला आहे 29, दुसरा आहे 30, तिसरा आहे 31, चौथा आहे 32. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आधुनिक मूलद्रव्य आवर्ती सारणीमध्ये तांबे जे कॉपर चा अनुक्रमांक किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 29. पुढील प्रश्न, शुद्ध पाण्याचा pH जवळपास किती असतो? पहिला ऑप्शन दिला आहे 4, दुसरा आहे 7, तिसरा आहे 2, चौथा आहे 14. शुद्ध पाण्याचा pH जवळपास किती असतो? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 किती असतो? 7. मानवी डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करते? पहिला ऑप्शन आहे कोरोनिया, दुसरा आहे इरिस, तिसरा आहे यूपिल, चौथा आहे रेटिना. मानवी डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतात? ते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 इरिस. पुढील प्रश्न, ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? पहिला ऑप्शन दिला स्वयंपोषी, दुसरा परजीवी, तिसरा कीटक भक्षक, चौथा यापैकी नाही. ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 कीटक भक्षक. पुढील प्रश्न, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला फॅथोमीटर, दुसरा हायड्रोमीटर, तिसरा मनोमीटर,
चौथा अल्टीमीटर. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 फॅथोमीटर. पुढील प्रश्न, कोणते दाबाचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला न्यूटन, दुसरा पास्कल, तिसरा जूल, चौथा आहे अर्ग. कोणते दाबाचे एकक आहे? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 पास्कल. पुढील प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? पहिला ऑप्शन आहे डायनामोमीटर, दुसरा गॅल्व्हनोमीटर, तिसरा व्होल्टमीटर, चौथा मनोमीटर. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 गॅल्व्हनोमीटर. पुढील प्रश्न, E बरोबर mc2, E बरोबर mc2 हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? पहिला ऑप्शन दिला एडिसन, दुसरा गॅलिलिओ, तिसरा न्यूटन, चौथा आईन्स्टाईन. M बरोबर mc2 हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 आईन्स्टाईन. पुढील प्रश्न, अग्निशमन यंत्रणामध्ये कोणता वायू वापरतात? पहिला ऑप्शन आहे नायट्रोजन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा कार्बन डायऑक्साईड, चौथा गोबर गॅस. अग्निशमन यंत्रणामध्ये कोणता वायू वापरतात? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? पहिला ऑप्शन दिला आहे खूपच अधिक, दुसरा खूपच कमी, तिसरा तेवढाच, चौथा आहे थोडा कमी. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 खूपच कमी. पुढील प्रश्न, वैद्यकीय शास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? पहिला आहे अपोलो, दुसरा हिप्पोक्रेटस, तिसरा प्लाटो, चौथा एपिडरस. वैद्यकीय शास्त्राचे जनक कोणास म्हटले जातात? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 हिप्पोक्रेटस. पुढील प्रश्न, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? पहिला ऑप्शन दिला सिगमंड फ्रायड, दुसरा अल्फ्रेड नोबेल, तिसरा थॉमस एडिसन, चौथा रुडॉल्फ डिझेल. डायनामाइटचा आविष्कार कोणी केलेला आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड नोबेल.